स्वागत आहे तुमचं लावण्या लेडीज बुटीकमध्ये। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ह्या ड्रेसची कटिंग दाखवणार आहे। मी सर्वप्रथम हा पुढचा भाग घेतलेला आहे, तो आपण आधी वरचा टॉप आहे ना तो स्टिच करू आणि हा घेरचा भाग आहे आपण हा नंतर करू। सुरुवातीला आपण हा स्टिच करू। मी तुम्हाला याची कटिंग दाखवली आहे, तो व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता। बघा, मी हा कट केलेला आहे, हा अस्तरचा भाग आहे आणि हा मेन पार्ट आहे। आता हा मी काय केलं आहे, बंद भाग झाला नाही म्हणून मी तर आता हा असा जॉईंट देणार आहे पुढे थोडासा, म्हणजे पुढे जॉईंट दिला का तेव्हा तो व्यवस्थित असा हे येणार आहे। बघू शकता तुम्ही, मी हा जॉईंट करून घेते। हा मी जॉईंट करून घेतला आणि इथं एक टिप टाकून घेते, प्रेस टिप। आता मी प्रेस टिप टाकून घेतली आहे। बघा, व्यवस्थित असं सेट झाल्यानंतर हा भाग आहे ना आपला वरचा, तो ठेवायचा आहे, असा व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे आणि आपण त्याला उलट सुलट करून त्याच्यावर गळ्यावर टिप टाकणार आहोत। याच्यावर थोडे खडे आहेत, त्याच्यामुळे आपण हळूहळू टिप मारून घेणार आहोत। ते डायमंड आहेत ना, डायमंडमुळं सुईचं टोक खराब होतं, म्हणून आपण एकदम हळूहळू असं स्लोली टिप मारणार आहोत। बघू शकता तुम्ही, मी टिप मारून घेतली आहे। आता हा जो भाग आहे ना तो कट करायचा आहे आणि इथं व्यवस्थित अशी प्रेस टिप द्यायची आहे। डायमंडमुळे थोडं टिप मारायला अडचण येते मला। आधी हा भाग मी कट करून घेतला आहे। इथं मी परत थोडंसं एका साईडला अजून एक थोडी टिप मारणार आहे। असं व्यवस्थित असं सेटिंग करून टिप मारून घ्यायची। आता उलट करून आपण त्याच्यावर व्यवस्थित अशी फिनिशिंगची टिप देऊन घेऊ। फक्त हळू टिप मारायची आहे, कारण की डायमंडमुळे थोडीशी सुईला प्रॉब्लेम येऊ शकतो। बघू शकता तुम्ही, मी एकदम हळू टिप मारते गळ्याला। गळा तयार झाला आहे माझा। आता पूर्ण साईडला टिप टाकून घेऊ। आता बघा, हा जो भाग आहे ना पुढचा मी रेडी केला आहे। आता साईडचे जे पार्ट आहे दोन्ही आपण त्या अस्तर जॉईन करून घेऊ। हे दोघी जॉईन झाल्यानंतर मग या साईडला आपण जॉईन करू। आता मी अस्तर जॉईन करून घेते आधी याचं, आणि मग ते जॉईन करताना तुम्हाला दाखवते। आता मी हे दोन्ही भाग जॉईन करून घेतले, बघू शकता तुम्ही। आता आपण याच्यावर हे जॉईन करून घेऊ, एकावर एक ठेवून। डबल टिप टाकून घेऊ त्याच्यावर। आपण याच्यावर डबल टिप टाकून घेऊ। डबल टिप टाकून झाली की मग तुम्हाला दाखवते मी त्याचा लूक कसा आला आहे। बघा, आता मी मागचा साईड दाखवते तुम्हाला। हा मी मागचा भाग घेतला आहे आणि इथं गळा हे केलेला आहे, आखून ठेवलेला आहे। त्याला कट करून घेते। आता हा गळा मी कट करून घेतला आहे, आपण त्याला जॉईन करून घेऊ। इथून अशी ही टिप मारून घ्यायची आणि उलट्या साईडला। आता हा जो भाग आहे ना तो मी कट करून घेते।
आता इथं गड्यावर मी फिनिशिंगची टीप टाकून घेतो. व्यवस्थित असं सेटिंग करून घ्यायचं आणि फिनिशिंगमध्ये अशी गोल व्यवस्थित गळा वगैरे गोल यायला पाहिजे आपला. आता आपण पूर्ण अस्तर व्यवस्थित जॉईन करून घेऊ फिनिशिंगमध्ये. आता आपण हा साईडचा कापड आहे ना, तो सगळं कट करून घ्यायचा आहे पूर्ण साईडचा. आता इथं साईडला आपण टक्स टाकून घेऊ, इथं आणि इथं टक्स टाकून घेऊ आणि मग शोल्डर जोडायला घेऊ. हा इथं मी टक्स टाकून घेतला आहे पूर्ण. आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊ एकावर एक ठेवून व्यवस्थित असं. डबल टिप टाकून घेऊ. आता मी तुम्हाला एक बात सांगते, हा जो मी भाग जॉईन केला आहे ना, तुम्हाला दिसत नाही म्हणून मी झूम करून दाखवते. हा जो भाग आहे ना, 1 मिनटं हा बघा, हा एकदम ओके आलेला आहे. इकडचा कमरेचा भाग ओके आहे आणि इथं हा भाग आहे ना थोडासा जास्त झाला आहे. म्हणून मी ब्लाऊज शिवताना आणि कोणतंही काम करताना सांगितले मी, चेकिंग टाईम असतो हा, आपण चेक केल्याशिवाय आपण बाही जोडायची नाही. चेक केलं नाही आणि डायरेक्ट बाही जोडली तर मग ती खालीवर होते. म्हणून हा जो भाग आहे ना, सेप व्यवस्थित सेट करायचा आणि सेप देऊन चेकिंग करून मगच बाही लावायची. आता हा एक्स्ट्राचा भाग आहे तो मी कट करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, आता मी हा सेट केलेला आहे. हा पण व्यवस्थित एकावर एक ठेवलेला आहे आणि हा पण व्यवस्थित आहे. म्हणजे आपलं ड्रेसचं कमरेचं पण व्यवस्थित बसणार आहे आणि काखेमध्ये आपण जिथं बाही जोडणार आहे तिथं पण कमी होणार नाही. आता आपण स्लीव जॉईन करू. हा आपला रेडी झालेला भाग वरचा. आता आपण बाही जॉईन करून घेऊ. मी तुम्हाला कटिंगमध्ये दाखवलं होतं बाही थोडी मोठी घ्यायची, पण आता माझ्या कस्टमरने सांगितलं मला काठ नको आहे बाहीला, तर मी हा काठ काढून टाकणार आहे आणि बिना काठाची स्लीव जॉईन करणार आहे. आता आपण बाही जॉईन करून घेऊ. हा जो पॉईंट आहे ना, तो पॉईंट बरोबर याच्यावर ठेवायचा शोल्डरकडे आणि बाही अशी व्यवस्थित चेक करून घ्यायची पुरते का नाही असं म्हणून. छातीचा चौथा भाग घेतला आहे ना, तर म्हणजे बाही आरामशीर पुरणार तुमची. बघू शकता तुम्ही, एक्स्ट्रा येते एकदम आरामशीर बाही पुरते. आता आपण डबल टिप टाकून घेऊ बाहीला. बाही जोडून झालं का मग तुम्हाला दाखवते. हे बघा, हा जो भाग आहे ना, इथं बरोबर पॉईंटर आलेला आहे आणि बाही पण एकदम व्यवस्थित आपली सेट होणार आहे. आता आपण बाहीला टिप मारून घेऊ एका साईडला. फक्त एक साईड ओपन ठेवायची आणि एका साईडला आपण फक्त टिप मारून घेऊ. बघा बरोबर पॉईंटवर पॉईंट आला का नाही. अशी एक साईड फक्त जॉईन करून घ्यायची आणि ही एक साईड ओपन ठेवायची, म्हणजे आपल्याला इथं घेर जोडायला. आता मी हा घेर आहे ना साडीचा, तो घेर आणि अस्तर जॉईन करून घेणार आहे, ते तुम्हाला दाखवते मी. आता बघा तुम्ही, ही साईड आहे ना उलट सुलट, तेवढी ती साईडला टिप पहिले मारून घ्यायची आणि मग अस्तर त्याच्यावर जॉईन करायचं. आधी मी ही टिप मारून घेते पूर्ण, सरळ टिप टाकून घ्यायची आणि मी खालच्या साईडला पिको करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जो काठ होता तो काठ लावायचा होता, पण माझ्या कस्टमरला तो काठ नको आहे म्हणून मी नाही लावणार आहे, खाली पिको करणार आहे. बघा मी जॉईन करून घेतला आहे. आता इथं खाली अस्तर जॉईन करते. या साईडला मी अस्तर जॉईन करणार आहे. आता मी साडीवर अस्तर ठेवून घेते आणि आतल्या भागाला आधी टिप मारून घेते पूर्ण, म्हणजे आपण जेव्हा जॉईन करू ना तेव्हा इकडे तिकडे होणार नाही. तुम्हाला सवय नसेल ना तर तुम्ही असं जॉईन करून घ्यायचं. तुम्ही डायरेक्ट एक एक पार्ट जरी ठेवलं त्याच्यावर तरी तुम्ही जॉईन करू शकता, पण हे ना व्यवस्थित म्हणजे एका ठिकाणी येतं. मग अस्तर जॉईन करताना मागे पुढे होत नाही, म्हणून आधी अस्तर जॉईन करून घ्यायचं आणि मग कमरेच्या ठिकाणी आपण जॉईन करायला घेऊ.
बघू शकता तुम्ही आता मी पूर्ण अस्तर जॉईन करून घेतलं आहे. आता बघू शकता तुम्ही मी जो तुम्हाला साईडला जो भाग ओपन सोडायला लावला होता तिथे आपण अस्तर आणि जो घेर आहे तो जॉईन करायचा आहे, ह्या टोकपासून तर त्या टोकपर्यंत. हे पहा, अर्धा इंचाच्या याच्यावर आपल्याला टीप मारायची आहे. साईडला पूर्ण टीप मारून घ्यायची आणि त्याच्यावर डबल टीप टाकायची. ती मी डबल टीप मारते. आता मी फिटिंग करून घेते छातीचा चौथा भाग, कमरेचा दुसरा भाग. आता इथून अस्तर वेगळं आणि साडीचा भाग वेगळा असा जॉईन करायचा आहे. इथून 2 इंच सोडून द्यायचं, सरळ जोडायचं आणि इथून हे वेगळं जोडायचं. साईडला जोडते बघा. आता इथून आता मी इथे फिटिंग करून घेतले आहे. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. बघू शकता तुम्ही ड्रेसचा फायनल कसा आलेला आहे. त्याला फक्त खाली पिको करायचा आहे आणि घातल्यानंतर तो असा दिसेल. बघा पूर्ण लुक बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.